राहुरीच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठे राजकीय बदल घडले। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली, तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी माघार घेतल्यामुळे अक्षय कर्डिले यांचा आमदारकीचा मार्ग सुकर झाला। पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेले तनपुरे आणि कर्डिले आज एकाच पक्षात असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमधील मतभेद अद्यापही पूर्णपणे मिटले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर शनिवारी राहुरी येथे होणाऱ्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण SIR 2026 अभियानाच्या आढावा बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। नगर मनमाड रोडवरील स्नेहपुंज कार्यालयात सकाळी 10 वाजता होणाऱ्या या बैठकीस राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अक्षय कर्डिले आणि विधान परिषद सदस्य प्राजक्त तनपुरे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहतील। बैठकीचा अधिकृत उद्देश मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाचा आढावा, नवीन मतदार नोंदणी, त्रुटी दुरुस्ती आणि बूथस्तरीय नियोजन हा असला तर या बैठकीत भाजपच्या स्थानिक संघटनेतील समन्वय आणि कार्यकर्त्यांमधील मनोमिलनावरही भर दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राहुरीच्या राजकारणात तनपुरे आणि कर्डिले हे अनेक वर्ष प्रतिस्पर्धी राहिलेत, त्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते आता एकत्र कसे काम करणार हा प्रश्न चर्चेचा विषय बनलाय। अशा परिस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणारी ही बैठक केवळ मतदार यादीपुरती मर्यादित न राहता भाजपच्या संघटनात्मक एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न ठरेल, अशी राजकीय चर्चा रंगली आहे। उद्याच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकदिलानं काम करण्याचं आवाहन केलं जातं का आणि त्यातून स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करण्याचा स्पष्ट संदेश दिला जातो का, याकडे राहुरी तालुक्याचं लक्ष लागलंय। काही दिवसा अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही काळामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या। तनपुरे आणि कर्डिले हे पारंपरिक विरोधक असताना दोनही एकाच पक्षात आले आणि राहुरी मतदारसंघातून एकाच वेळी 2 आमदारांना संधी मिळाली। पोटनिवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरेंनी ऐनवेळी माघार घेतली आणि कर्डिलेंचा आमदारकीचा मार्ग सुकर झाला। दुसरीकडे मात्र काही दिवसातच प्राजक्त तनपुरेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली। दोनही प्रतिस्पर्धी असलेले एकाच पक्षात येऊन आमदार झाले। दोनही नेत्यांचं मनोमिलन होईल असं काही काळात दिसलं, मात्र ते गेल्या काळात मनोमिलन जरी व्हिडिओत आणि फोटोत झालेलं दिसलं तरी ते प्रत्यक्षात मात्र कुठे दिसून आलं नाही। कार्यकर्त्यांमध्ये देखील जो आहे तो मतभेद कायम दिसला। कर्डिले आणि तनपुरे या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद अनेक काही काळात चव्हाट्यावर आले। नुकतेच राहुरी नगरपालिकेमध्ये देखील कर्डिले समर्थकांकडून कुठेतरी तनपुरे समर्थकांकडून डावलले गेल्याची भावना आणि आरोप झाले। अनेक फ्लेक्स बोर्डवर देखील तनपुरेंच्या फ्लेक्सवर कर्डिलेंना डावललं गेलं तर कर्डिलेंच्या फ्लेक्सवर तनपुरेंना डावललं गेलं। त्यामुळे एका म्यानात 2 तलवारी बसतील का अशी चर्चा या मतदारसंघात होती आणि तनपुरे आणि कर्डिले हे मतभेद कायम दिसले। मात्र उद्या या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यामध्ये शिष्टाई करणार आहेत। प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डिले हे एकाच व्यासपीठावर दिसणार असून मोठ्या प्रमाणात कर्डिले आणि तनपुरेंचे समर्थक देखील या कार्यक्रमाला येणार आहे। त्यामुळे अनेक दिवसापासून कर्डिले आणि तनपुरेंमध्ये असलेले मतभेद हे राधाकृष्ण विखे पाटील शिष्टाई करून मिटवतील अशी चर्चा आता मतदारसंघामध्ये होणार आहे। त्यामुळे राहुरीतल्या उद्या या कार्यक्रमाकडे अनेकांचं लक्ष लागलंय। गोविंद फुनगे, S9 मीडिया, राहुरी, अहिल्यानगर।